तर हॅलो ओके फॅमिली, तर स्वागत आहे तुमचं गाईज माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि गाईज काल आपण बघितलं आहेत काय आपल्या शनिवार वगैरे मी आलो इकडे चिपळूणला आणि इकडे मॅचेस आहेत क्रिकेटच्या. आणि पहिल्या दिवशी आम्ही जिंकलो आहे आणि आता सेकंड डेसुद्धा आहे. तर सेकंड डेलासुद्धा मी आलो आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा हे चिंचेचं झाड आहे इकडे. आणि गाईज आत्ता सामने खेळले जातील आणि मी तुम्हाला लाईव्ह दाखवेन, म्हणजे मी खेळतो तेव्हासुद्धा. आणि मी दिसतो काय बघा तुम्हाला त्यामध्ये. Wait a minute. Who are you? गाईज बघा तुम्ही बघू शकता की खूप दिवसानंतर म्हणजे मुंबईच्या त्या एन्व्हायरमेंटनंतर मी डायरेक्ट इकडे आलो आहे. आणि गावचं वातावरण खूप छान प्रसन्न वाटतं इकडे. म्हणजे थोडं रिफ्रेशमेंट 1-2 दिवस असा. आणि आत्ता डायरेक्ट जाऊया आपण खेळण्यासाठी आणि मॅचेस तुम्हाला दाखवेन सगळ्या होणार आहे. आणि फायनल मॅच कोणते ते बघण्यासाठी लास्टपर्यंत नक्की बघा ब्लॉग. तर चला डायरेक्ट तिकडे जाऊया. बॉलर नेम सांगायचंय, काउंटर संघ कृपया मंडळ सरकार बॉलर नेम सांगायचंय. विश्वजित वैयक्तिक कोट्यातील पहिले सांगून पैसे धरतो विश्वजित पंजाच्या डावाचा मागचा फलंदाजा दरम्यान सुंदर टप्प्यात चेंडू यामध्ये एक धावण्याची क्षेत्राचा सुंदर मात्र 2 धावा होते पूर्ण होत दरम्यान वैयक्तिक खातं करतो तुमच्या ओंकार दरम्यान 2 धावच्या मल्टीने संघ राऊंड पोहोचतो म्हणजे 2 या धावसंख्येवर दरम्यान तालुका सामना ओम महाबळेश्वर के संघ वर्से कौंडर ज्यांना कौंडर सांगितलं नाणेफेक जिंकले आणि पंधरा आमंत्रित केले म्हणजे महाबळेश्वरला दरम्यान सुंदर पुण्याला सामर्थ्य होते विश्व क्रमांकाचा दरम्यान सुंदर कडे चेंडू क्षेत्ररक्षण सुंदर होत आहे. मात्र 2 धावाचा प्रयत्न करतो एकाच धावा समाधान मानावं लागतो म्हणजे महाबळेश्वर संघाला दरम्यान एका धावाच्या मदतीने संघ राऊंड पोहोचतो म्हणजे 3 या धावसंख्येवर बिनबाद 3 या धावसंख्येवर खेळत होतो म्हणजे ओम महाबळेश्वर ए संघ. कोणते सुंदर सलग 3 षटकार मारले तर त्या मंडळातर्फे त्याला 500 रुपये देण्यात येतील याची दोन्ही फलंदाजी नोंद घ्यायची आहे. सॉरी मंगेश मोरे याच्याकडून 500 रुपये देण्यात दरम्यान सुंदर चेंडू यामध्ये एक धावण्याची क्षेत्र सुंदर होते मात्र 2 धावके रोखू शकत नाही तुमचे कौंडर संघ दरम्यान 2 धावच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतो येतो म्हणजे 5 या धावसंख्येवर बिनबाद 5 या धावसंख्येवर खेळतो येतो म्हणजे दरम्यान ओम महाबळेश्वर हे संघ दरम्यान मुलगा सामना होते. पुढचा चेंडू डॉक्टर विश्वजितचा पुढचा चेंडू पंचाच्या डावाच्या मार्फत फलंदाज आला सुंदर कडा चेंडू आता चांगला समाचार घेतो चेंडू जातो जणू शकता मोठी सांगता क्षेत्राचे मात्र 3 धाव काही रोखू शकत नाही म्हणजे कौंडर संघ दरम्यान 3 धावच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 8 या धावसंख्येवर बिनबाद 8 या धावसंख्येवर खेळतोय ते म्हणजे ओम महाबळेश्वर संघ सोपा झेल मात्र झेल सुटतोय. या 3 धावा मिळतात ते म्हणजे ओम महाबळेश्वर हे सांगायला दरम्यान पुढे ओंकार स्ट्राईक आहे विसर्च्या पुढे ओंकारसाठी सुंदर कडे चेंडू आता मात्र नैसर्गिक अल्टरनेट चेंडू पडतोय क्षेत्ररक्षक चेंडू कडे मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावाच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 10 या धावसंख्येवर. अजूनही काही चेंडू शिल्लक असताना पहिल्या सत्रातील एक चेंडू शिल्लक आहे पहिल्या सत्रातील दरम्यान पुन्हा एकदा विश्वजित गोलंदाजी मार्ग आहे तर महाराष्ट्राचे ओंकार सुंदर कडे चेंडू चेंडू अडतोय क्षेत्ररक्षण सुंदर दुसऱ्या चित्रत असताना रनआउट टाटा होतो तर चान्स मिस होतोय दरम्यान 85 शतक संपल्याची खूण करतायत. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 11 या धावसंख्येवर. दरम्यान चालू असणारा सामना ओम महाबळेश्वर ए वर्सेस कौंडर संघ दरम्यान कौंडर संघाने फक्त नाणेफेक जिंकली आणि 15 आमंत्रित केले म्हणजे ओम महाबळेश्वर ए संघाला ओम महाबळेश्वर संघ पहिल्या षटकात सामना करत असताना 6 चेंडूमध्ये 11 धावा पटकावते म्हणजे धाव पडका होताना पुन्हा एकदा सांगत होते बॉल नेम सांगायचे कौंडर संघ सागर वैयक्तिक कोट्यातील पहिले सांगून दुसरे चेंडू सागर पुन्हा एकदा ओंकार क्षेत्ररक्षण सुंदर होते मात्र 2 धावके रोखू शकत नाही म्हणजे कौंडर संघ दरम्यान 2 धावच्या मध्येच संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 13 या धावसंख्येवर बिनबाद 13 या धावसंख्येवर खेळत होतो म्हणजे ओम महाबळेश्वर हे संघ दरम्यान पुणे एकदा सामोर होते. पंचाच्या डावाबाजून मारा करतोय सागर ओंकारला दरम्यान ओंकार तयार आहे सुंदर कडे पुन्हा एकदा गॅपमध्ये एक धाव निश्चित आहे नैसर्गिक चेंडू अडतोय निश्चित प्रयत्न असताना 3 धावा देखील पूर्ण होत आहेत. या 3 धावाच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 16 या धावसंख्येवर बिनबाद 16 या धावसंख्येवर खेळतो होतो म्हणजे ओम महाबळेश्वर हे संघ दरम्यान पुणे एकदा सामना होत होते. पंचाच्या डावाबाजून मारा करतोय सागर या फलंदाजाला पुढचा चेंडू सुद्धा आता मात्र फलंदाज मिळवतोय फलंदाजाला काही चेंडू समजत नाही चेंडू जातो निर्धाव दरम्यान धावसंख्या मात्र स्थिर आहे सुंदर कमबॅक करतो म्हणजे गोलंदाज मोठे कौंडर संघाकडून सागर जर पुन्हा एकदा सागरचा पुढील पंजासाठी सुंदर कडे चेंडूमध्ये धाव निश्चित आहे चेंडू व्हायचा होता प्रयत्न चांगला होता मात्र झेल होऊ शकत नाही. या 2 धावा मिळत आहेत त्या म्हणजे ओम महाबळेश्वर हे संघाला दरम्यान 2 धावाच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 18 या धावसंख्येवर बिनबाद 18 या धावसंख्येवर खेळतोय तो म्हणजे ओम महाबळेश्वर हे संघ दरम्यान पुणे एकदा सामना होते सागरचा पुढील चेंडू हलक्या धावणीचा आहे नैसर्गिक चेंडू अडतोय मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत
त्यामध्ये ओंकार आणि या फलंदाच्या दरम्यान डॉक्टर अल्पेश आपण स्ट्राईकला आहे. दरम्यान संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 20 धावसंख्येवर. मला वाटतं दुसरे षटक अजूनही प्रगती पकावे. अजूनही एक चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकात गेला. सुंदर कपडा चेंडू आहे. नैसर्गिक अडचण पुन्हा एकदा चेंडू वाढतोय. मात्र 2 धावा करू शकत काँग्रेस संघ. दरम्यान 5 षटक संपल्याची खून करतायत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे बिनबाद 22 धावसंख्येवर. दरम्यान चालू होणार सामना ओम महाबळेश्वर ए वर्सेस काँग्रेस संघ. ओंकार आणि अल्पेश अजूनही मैदानात आपल्या संघासाठी चांगली खेळ करत आहे. दरम्यान संघाला नेऊन ठेवले म्हणजे 22 धावसंख्येवर. दरम्यान 2 षटकाचा सामना संपूर्ण होतोय. दरम्यान वैयक्तिक कोटातील पहिले व निर्णय किंवा अंतिम षटक होणार तो म्हणजे काँग्रेस संघकडून. दरम्यान गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे काँग्रेस संघ. श्रेयश वैयक्तिक कोटातील पहिले मला वाटते पंचायतच्या उजव्या बाजूला मारा करतो तुझ्या ओंकार दादा पुणे सामना सुरू होते. आता ओंकारला काय चेंडू समजत आहे. कोणता चेंडू होता मात्र टेस्ट मात्र आपली कामगिरी चोख पार पडतोय. मला वाटते ओंकारच्या सोबत पहिला धक्का बसतोय तो म्हणजे ओम महाबळेश्वर ए संघाला. दरम्यान धावसंख्या मात्र स्थिर आहे ती म्हणजे ओम महाबळेश्वर ए संघाची 1/22 धावसंख्या खेळतोय तो म्हणजे महाबळेश्वर संघ 1/22. आता मध्ये सुंदर कामगिरी करतो तो म्हणजे काँग्रेस संघ. सुंदर गोलंदाजी करतो श्रेय आपल्या संघासाठी. दरम्यान आता तर पुन्हा एकदा स्ट्राईक लावतो ओंकार. मोठ्या श्रेयचा पूर्ण ओंकारसाठी. दरम्यान संघाची धावसंख्या मात्र स्थिर आहे 1/22 धावसंख्या खेळतो म्हणजे सुंदर करताना मोठा पुन्हा एकदा बॅक दुसरा धक्का बसतोय तो म्हणजे महाबळेश्वर संघाला. मोठ्या अल्पेशच्या स्वरूपात मोठा धक्का बसतोय महाबळेश्वर संघाला. मात्र एक धाव काय रोखू शकत नाही म्हणजे काँग्रेस संघ. दरम्यान एका धावच्या मदतीने संघ जर पुसतो म्हणजे 2/23. दरम्यान पुन्हा सुंदर कोटा चेंडू. आता मोठे फटकेबाजी करतोय क्षेत्र चेंडू काय आता मात्र पुन्हा एकदा घातक क्षेत्राच्या मात्र म्हणजे काँग्रेस संघाकडून सोपा झेल होता मात्र झेल काय होऊ शकत नाही. मात्र 3 धाव निश्चित मिळण्याचा म्हणजे महाबळेश्वर संघाला. दरम्यान आताचे 108 आहे मात्र आताच्या 2 धावा या 2 धावाच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 25 या धावसंख्येवर. 2/25 या धावसंख्येवर खेळतोय तो म्हणजे ओम महाबळेश्वर हे संघ. सोपा झेल होता मग प्रयत्न चांगला होता मात्र झेल काही पोहोचू शकत नाही आणि या 2 धावा मिळत आहेत त्या म्हणजे महाबळेश्वर संघाला. दरम्यान संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 2/25. दरम्यान आता पुन्हा एकदा स्ट्राईक लावतो म्हणजे ते सुमित अल्पेशच्या जागेनुसार तो सुमित सुंदर. आता मात्र सुंदर कोटाचे चेंडू गावाने धावण्याचे नाही याचे आक्रमण चेंडू असतो क्षेत्र सुंदर होते मात्र 2 धाव रोखू शकत नाही म्हणजे काँग्रेस संघ. दरम्यान 2 धावच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 27 या धावसंख्येवर. दरम्यान पुन्हा एकदा सामना सुरू होते. सुंदर कोटाचे क्षेत्र सुंदर आहे कौतुक करावं लागले क्षेत्ररक्षकाचं. तर सुंदर मात्र 1 धावर रोखू शकत नाही तो म्हणजे काँग्रेस संघ. मोठ्या अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे तो या सामन्यातील. दरम्यान श्रेयस पुन्हा एकदा गोलंदाज मारतोय पण त्याच्या उजव्याने मागतोय. आता दुसरं निश्चित करत असताना आता मात्र पंच आता निर्णय सांगायचा आहे. पंच मोठा आताची 1 धाव आणि 1 विकेट. दरम्यान संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 29 या धावसंख्येवर. 3/29 या धावसंख्येवर संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे महाबळेश्वर हे संघ. दरम्यान काउंटर संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 30 धावांचा पटला करायचा आहे. 18 चेंडू आणि 30 धावा. दरम्यान आता चालू असलेला सामना ओम महाबळेश्वर ए वर्सेस श्री विराट विश्वकर्मा काँग्रेस संघ. काँग्रेस संघाने नाणेफेक जिंकल्याने फलंदाजी आमंत्रित केलं होतं म्हणजे ओम महाबळेश्वर संघाला. ओम महाबळेश्वर ए संघ दरम्यान 3 षटकाचा सामना करत असताना 18 चेंडू आणि 30 धावांचं आव्हान ठेवलं होते म्हणजे काँग्रेस संघापुढे. बघा काँग्रेस संघ धावांचा पटला कसा करतोय. 18 चेंडू आणि 30 धावा. रन हे कंपल्सरी केस असणार आहेत. दरम्यान काँग्रेस संघाची नोंद घ्यायची. रन हे कंपल्सरी केस असणार आहेत. 18 चेंडू आणि 30 धावांचा पटला करायचा आहे तो म्हणजे काँग्रेस संघाला. दरम्यान चालू सामना ओम महाबळेश्वर ए वर्सेस विराट विश्वकर्मा काँग्रेस संघ. एक बॉल बॉक्स पावसाळ्यामध्ये प्रवीण साळवी पिवळे चिपळूण तसेच रोख रक्कम स्वरूपात जी देणगी मिळाली ते प्रकाश गुरुजी मोरे तिकडे टाळ्यामध्ये ह्या आमच्या वाड्यातील ग्रामस्थ आहे. आम्हाला 5,000 एक अशी मनघोष अशी देणगी दिली. मित्रांनो 1 मिनिट सामाकडे थांबवतो वेळ होईल. त्यानंतर सेकंड इनिंग तृतीय क्रमांकासाठी जी देणगी दिली 2,222 रुपये. आणि आता फलंदाजीसाठी आहेत ते संतोष आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते साहिल जाधव. कृपया लाईनमॅनने 4 ठिकाणी राहायचे. फायनलचा सामना आहे कृपया लक्ष द्यायचे. नाही तर आमचे मित्र प्रशांत मोरे
लाईनमॅन सॉरी सोडत राहतील. कृपया लाईनमॅन चारही दिशेने राहायचे. चेअर डान्सर म्हणून लाईन मध्ये उभं राहायचे कृपया बसून. आणि मला वाटतं इथे कृपया लाईनमॅन चारही बाजूला राहायचे. विनंती असेल तुम्हाला समोर बसलेले कृपया विनंती असेल कृपया चेंडू फेकू नको. टर्नवर आहे थांबा जरा. तुम्ही लाईनमॅन चारही बाजूला उभं राहायचे. विनंती असेल तुम्हाला. पंचायत त्याला चारही बाजूला सांगायचे उभं राहायला आणि बसून राहायला सांगायचे. समीर मोरे यांचा पुढील चेंडू सुंदर हलका हाताने केलेला मला वाटतं घोषित क्षेत्रात जातो चेंडू एका धावासाठी आणि एक धावाने सगळ्यात धावासाठी 4 धावा. तीन चेंडू 4 धावा झाले. त्या सुंदर फटका आता जातोय बघूया. सुंदर क्षेत्ररक्षण आणि एकच धाव मिळते. पहिल्या क्षेत्रातला 14 चेंडू झालेला आहे. बघूया समीर मोरे यांचा पुढील चेंडू सुंदर फटका गेला बघूया. सुंदर क्षेत्ररक्षण आणि एकच धाव मिळते ती मिळवण्या या संघाला आणि एका धावाने सांगितलं धाव संघाला 6 धावा. 5 चेंडू 6 धावा. शेवटचा चेंडू असेल पहिल्या क्षेत्रातला पहिल्या सुंदर फटका बघूया किती धाव मिळतात त्या. सुंदर क्षेत्ररक्षण राहणार होतं का आणि हा 2 धावा आणि 2 धावाने धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 8 धावा. 6 चेंडू मध्ये 8 धावा खर्च केले त्या समीर मोरे यांनी. आता पुढे षटक गेले होते पाहू मावळे या संघाची आन माणसं अंजान सुमित मोरे. यावरील पण 8 बसले की 16 होती. सुंदरचा फटका बघा काय होता. 16ची मिसळून झाले बघा काय होतं. किती धाव मिळतात. 2 धाव पूर्ण केल्या त्या. पुढचा चेंडू सुमित मोरे यांचा स्ट्राईक होते ते संतोष बघा काय करतो आपल्या संघासाठी. संतोषच्या बोला संतोषने षटकार मारला तर 500 रुपये. आणि इथे राजेश पवार यांकडून काल संतोष यांसाठी एक पारितोषिक आहे ते एका षटकाराला 500 रुपये पारितोषिक आहे ते संतोष यांवरती. संतोष मोहिते यांना 2 धाव. संतोष मोहिते यांसाठी जर एक षटकार मारला तर 500 रुपये पारितोषिक आहे ते. शाखेतून राजेश पवार सुंदर प्रयोग आहे दुसऱ्या गावचा आणि ते सुंदरचा थ्रो बघा किती धाव मिळते तिथे. 5 धावा सांगायचे 3 धावा आणि धावसंख्या पोहोचली 16 वरती. 2 चेंडू शिल्लक. मी काय सांगितलं वरीलच सुंदरचा फटका बघूया किती होता. 10 मिनिटाच्या मला वाटतं 3 धावा घ्यायचा अर्थाला येणार नाही असं मला वाटतं. आणि आता 10 मिनिटाचे 3 धावा सांगायचं धावसंख्या 19 धावा. दुसऱ्या षटकातला 5 चेंडू संपलाय. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला बघूया समीर मोरे काय करतो आपल्या संघासाठी. पळण्यासाठी जायला येतो साहिल पुढे संवाद आणि वाईट चेंडू. उडाला बघ असा बॉल. सुंदरचा फटका बघूया किती धाव जाते बघूया. 3 धावाचा प्रयत्न होता आणि 3 धावा पूर्ण केले त्या साहिल यांनी आणि या 3 धावांवर धावसंख्या झाली ती 23 धावा. मग अशी 27 झालं. आणि ओमावली त्यांसाठी राजेश मोहन पवार वाघिवरे बोधवाडी यांकडून 100 रुपयाचा देणगी आली आहे. कृपया त्यांचा मंडळ सहर्ष स्वागत करता. आणि जर संतोष मोहिते यांनी जर षटकार लवकर 500 रुपये पारितोषिक आहे ते राजेश मोहन पवार यांकडून. सुंदरचा फटका गेला बघा हवे झेल होतो का आणि झेल घ्यायचा प्रयत्न सामना होता बघा थ्रो होतो का आणि 3 धावा पूर्ण केल्या त्या दोन्ही फलंदाजांनी. या 3 धावा सांगितलं धावसंख्या झाली ती 26 धावा. आश्चर्य आपल्या गोलंदाजी मार्गावरती बघूया पुढील चेंडू सुंदरचा फटका घेतला बघू काय होता.
2 धावा मिळाल्या 2 धावा सांगितलं कधी 28 धावा आधीचा पुढील चेंडू सुंदर हलक्या हाताने केलेला विजय किती धावा मिळतात त्या आणि 2 धावा मिळतील तिथे धावा संख्येत भर 30 धावा किती बॉल झाले पुढे चेंडू आशिषचा हलक्या हाताने केलेला चेंडू दुर्गा प्रयत्न होता काय करतो सुंदर फेक केलाय आणि धावा विचारच्या 3 संतोषांना काळजी घ्यायची चांगला रन मिळून विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये स्टेजवरती येऊन घ्यायचे कृपया आम्ही विनंती स्टेजवरती या आणि ते ट्रॉफी देतील ते सुनील वगैरे आणि कुठला फोटो काढायचा आहे उत्कृष्ट फलंदाज आणि गोळ्याची चषक आम्हाला दिलं ते सुनील सीताराम वेगळे त्यांचाही आम्ही आभार मानतो आणि या टुर्नामेंटचे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवडलेले आहे ते समीर मोरे विनंती करू आमच्या विनंती करून त्यांनी उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी द्यायची तुझ्या टाळलेला पाहिजे दुसऱ्या खेळाडूचं नाव आहे ओंकार मोरे आणि दुसरं नाव अल्पेश मोरे सुमित मोरे साधू नाव ओंकार व्ही मोरे करायचं साधू नाव होते ओंकार करंडे कृपया लवकर लवकर मेडल घेऊ नाव होते आशिष वगैरे नवं नाव होते संकेत मोरे देवेश वगैरे आणि 11 नाव होते प्रशांत मोरे देवेश वगैरे कृपया मी नाव घेतलं त्याने त्याला देवेश वगैरे आणि प्रशांत मोरे आता प्रशांत मोरे आणि आता येतो प्रशांत मोरे आणि दोन्ही लग्नाच्या ट्रॉफ्या आणि मेडल दिले ते हापूस हेल्पर मुंबई आणि ते डायरेक्टर आहेत ते आणि मान्यवर सांगेन मी की चषक त्यांना द्यायचे सर्व मान्यवर सांगेन मी की चषक द्यायचे त्यांना आपल्या सरपंच मान्यवर सांगेन की त्यांना चषक द्यायचं
इथे तुमचं चांगलं सहकार्य करते. शांत आणि चांगली खेळ केलेलं आहे. कारण मी बघितलं थोडी खेळाची आणि काही नाही अतिशय शांत असं खेळ संघ मिळवणे इथे आजच्या आपल्या मोरोडच्या विजयचा सन्मान घेऊन जातो. तो पहिलं स्टेशन बनवून देतो मोरोड संघ. आणि या स्पर्धेसाठी लागलेल्या सर्व देणगीरांच्या आमच्या व मावळीच्या क्रिकेट क्लब बोरगाव मोरोडकरते खूप खूप आभार. आणि असं सहकार्य आम्हाला नेहमी राहावं हीच एक अपेक्षा. आणि हा मला वाटतं बक्षीस समारंभ इथे संपला असं मी जाहीर करतो. चला तर गाईज आता आपण आलेलो आहोत स्टेशनला आणि काय लागले आता डायरेक्ट जायचं ट्रेनमधून. आणि खूप झोप आली गाईज, ताणून झोपणार एकदम ट्रेनमध्ये. एकदम थंडी पण लागते आणि असे झोप लागेल ना तर बघूया आता कधी ट्रेन येते. तर फ्रेंड्स आता आम्ही चाललो आहे आमच्या घरी. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया गाईज लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.